आपण मायक्रोफोनवर आता आपल्यासोबत जोडले जातील खोपोलीचा अजून एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक तुषारजी धुमाळ सर आहेत आणि त्यांच्यासोबत नक्कीच आता आपण माईक शेअर करूयात. धन्यवाद आकाश सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक करूया स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र धावांचा श्री गणेशा झालाय. 4 धावा या चेंडूवरती नक्कीच जोडल्या गेल्यात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुन्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. कणऱ्याच्या चरणी नतमस्तक होताना आपण जाऊया थेट मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया. पहिल्या चेंडूवरती 4 धावा नक्कीच जोडल्या गेल्या. किरण वलकुंडेचा वार. 4 धावांचा आलाय धावपालकाला आकार. गोलंदाज राज सावंत पंचांच्या डाव्या बाजूना. पॉइंटच्या डोक्यावर उडवलाय उडवलाय उडवलाय. चेंडू गेला आर पार. चौकार. ठोकडी जे फ्रँचायझी सांगतायत जर ही स्पर्धा जिंकली तर लोणावळा खंडाळा नाही तर जवळ जवळ गोव्याला आम्ही तुम्हाला नेऊ. 68 धावांचं टार्गेट. किरण वलकुंडे बराचसा एक्सपिरियन्स या खेळाडूच्या पाठीशी आहे. बराच नाईट रजनी जिंकण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच जोरावरती त्यानं पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा जवळ जवळ केल्या. लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले. पण त्याच्या विरोधात जो खेळाडू आहे त्याला रायगड प्रीमियर लीग खेळण्याचा अनुभव आहे. कमबॅक कसं करावं हे राज सावंतनं मात्र करून दाखवलं. किरण वडकुंडे मॅन फ्रॉम सासगाव हा चेंडू पाठवलाय सासगावच्या जत्रेमध्ये जिथे धावा मिळतील या चेंडूवरती अर्धा डझन. अर्थातच बिग हिट. षटकार. स्पर्धा होती खोपोली प्रीमियर लीग. पण माझ्या अंगामध्ये देखील थोडंसं वारं भरलं होतं कारण ही धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगची मानाची अभिमानाची या खालापूर तालुक्यातली ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा मी मिस कसं करणार. आणि त्याच कार्यक्रमाला थोडासा लेट आलो त्याबद्दल सगळ्या आयोजक मित्रांचं आणि त्याचबरोबर खेळाडू मित्रांचं मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वळतोय मैदानामध्ये जिथे धावा लागला त्या टोटल 14. किरण वलकुंडे पुन्हा एकदा चेंडू मारतोय. हवाई सफर करताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू 1 बाउन्स फरार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4 4 4 4 4. गगनात मावत नाहीये. किरण वलकुंडेची फलंदाजी पाहून त्याचे फ्रँचायझी खुश आहेत. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जणू काही सुईतनं धागा ओवला जातो तसा हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. धन 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 करणारा येतोय. आणखीन एक या ओव्हरमध्ये 4था चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून टोटल पहिल्या षटकामध्ये बिनबाद स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या वीरेश्वर 11 संघाच्या विश्वेश्वर 11 संघाच्या विरोधात 22. वरती आता आणखी एक जबरदस्त फलंदाज पाहायला मिळतोय. रोहित जाधव मॅन फ्रॉम सारसन. आणि गोलंदाजी मार्ग वरती दुर्वेश थमाळेला पाहतोय मॅन फ्रॉम ढेकू. आणखीन एक ढेकूचा खेळाडू आहे. यंग खेळाडूला आता संधी इथून दिलेली आहे संघाच्या पुरस्कर्त्यांनी.
विश्वेश्वर या नावानं टीम मैदानामध्ये खेळतोय आणि विरोधात देखील वीरेश्वर हा संघ मैदानामध्ये खेळतोय. हर हर महादेवची गर्जना आता मैदानामध्ये होत असेल, पण महादेव कोणाच्या हाकेला धावणार? आयोजकांच्या हाकेला तर नक्कीच धावलेलं आहे. एवढं सुंदर आयोजन बघतोय. खोला डब्बा, ब्रह्मास्त्राचा वापर, सटीक यॉर्करचा प्रयत्न इथून झाला. असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये दोन शब्दांना बरंच वजन आहे. एक सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं सटीक यॉर्कर. इथे वापर झाला यॉर्करचा, पण धाव मिळाली ती एक. 23 धावा आता स्कोअर कार्ड वरती. बरेचसे 40 प्लसचे खेळाडू देखील आयोजकांमध्ये एक हिस्सा आहेत आणि 40 प्लसचं ब्रीद वाक्य आहे, एक धाव आरोग्यासाठी. आणि या एका धावेनं स्कोअर कार्ड वरती टोटल 23 धावसंख्येची नोंद केली आहे. किरण वलकोंडे ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चढून खेळण्याचा प्रयत्न करतोय. यंग खेळाडूनं ओळखलं आणि त्यानंतर अचूक टप्प्यावरती भेदक मारा करताना चेंडू फेकला निर्धाव. KTC कर्जत टेनिस.in या वाहिनीद्वारे थ्रेट प्रक्षेपण क्लिअरिटी क्वालिटीच्या सहाय्यानं स्पर्धा पुढे नेण्याचं काम ते करतायत. त्यांचं देखील मी नक्कीच कौतुक करेल. या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण की इथे बटन दाबलंय पुन्हा एकदा. 440च्या स्पीडनं मारलेला हा दे धमाका, दे बिग हिट, अर्थातच पंचकृषी प्रीमियर लीगचा बेधुंद करणारा षटकार ठोक डीजे. सागर सरांचं देखील मी कौतुक करेल, जबरदस्त गुणलेखन करतायत. आणखीन एक मारलाय, नाही तर पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. काल ज्यांचा वाढदिवस होता, अर्थातच सन्माननीय अतुल दादा यांच्या हॉटेलला भेट देणारा हा षटकार आहे ठोक डीजे. काही बुलेटचा स्टार्टर मारलाय. एवढ्या स्पीडनं धावा आता स्कोर कार्ड वरती येत आहेत. 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 68 धावांचा पाठला करायचा आहे. किरण वलकुंडे आणि त्याच्या बरोबरीनं रोहित जाधव काय जबरदस्त बेधुंदपणे फटकेबाजी करतायत. जणू काही पॅव्हलन मधनच सेट होऊन आलेत असा प्रयत्न त्यांचा मैदानामध्ये होतोय. पण या धावा रोखण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाचा वापर टीम विश्वेश्वर 11 संघाचे कर्णधार करणार याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. प्रफुल गंगावणे या गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय. हा गोलंदाज मॅन फ्रॉम ढेकूचाच आहे, पण असा एक चेंडू त्याला टाकावा लागेल ज्या चेंडूवरती फलंदाजाचे गुडघे टेकावे लागतील. तरी इथे विकेटची गरज आहे. याआधी आपण आवाज ऐकला, अर्थातच माझे परम मित्र आकाश देशमुख सरांचा. ते देखील याच पंचकृषीतील एक हिस्सा आहे. याचा मला
सार्थ अभिमान आहे आणि प्रत्येक खेळाडूची यत्तंभूत माहिती त्यांना आहे. वेगवान चेंडू, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणण्याआधी चेंडू डीप मध्ये जातोय, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा 22चा 4 धावांचा इशारा, चौकार. माऊलीच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होताना आपण जाऊया स्कोर कार्डकडे. टोटल 46. किरण वलकुंडेचा वार, चेंडू आर पार, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर 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 बाहेर. षटकार षटकार. पाहुणे इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत मात्र आपण संजय पाटील साहेबांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण करावं. स्विच हिट, चले तो गेंद जाएगी आर पार, ना चले तो होगा फूका वार. लेकिन इस बार वार पे हुआ है पलटवार, आला छक्का, अर्थातच 6 धावा. टोटल 58. 13 चेंडू 47 धावांवरती खेळतोय किरण. हॅलो, सन्माननीय योगेशजी गायकवाड दादांचा सुद्धा इथे या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. उपस्थित राहिल्यात आपण दादा, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून ओटू कॉम्बॉक्स. निश्चितच पाहुण्यांचं स्वागत करणं हे परम भाग्य आपलं महाराष्ट्राची संस्कृती आहे. येणाऱ्या प्रत्येक अतिथीगणांचं स्वागत होणं या पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे गरजेचं आहे आणि पाहुण्यांचं स्वागत नक्कीच आपण इथून करतोय. यावेळेस आपण बघतोय रोहित जाधवनं लॉंगऑफ आणि लॉंगऑफच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा सिंगल मिळाली. स्ट्राईक एंडवरती आता किरणला आपण बघतोय जो 14 चेंडू 48 या धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याला चांगली साथ देताना 3 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या त्या रोहितनं. टोटल 60 धावा आता जमा झाल्यात. विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. किरण वलकुंडेने हलक्या हाताने या चेंडूला पुश केलंय ऑफ साइडच्या दिशेनं. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला अडवलं गेलं, सिंगल मिळाली, स्वतःकडे स्ट्राईक देखील त्याला मिळाली. 15 चेंडू 49 धावांवरती किरण वलकुंडे खेळतोय आणि याला आता रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर होईल याचं टेन्शन 12व्या प्रतिनिधीला देखील आलंय. ठोक डीजे. संस्कृती जपताना डीजेचं देखील नक्कीच धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक असं कौतुक करतोय. नेक्स्ट बॉलर हर्ष पाटील, मॅन फ्रॉम ढेकू. आणखीन एक ढेकू संघाचा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. हॅलो, सन्माननीय भादावचे पोलीस पाटील सन्माननीय खाडे साहेब यांचा सुद्धा या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाईल. खाडे साहेबांना विनंती असेल या आपण या आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. ओटू कॉम्बॉक्स. या चेंडूवरती मात्र किरणनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 61 धावा आता स्कोर कार्डवरती स्थिर आहेत. 4थ्या षटकातील वाटचाल हर्षनं मात्र निर्धाव चेंडू फेकून केली आहे. पाहुण्यांचं स्वागत मात्र इथे केलं गेलं. किरणचा फटका फसलाय आणि तो 50 धावांना मुकलाय. 49 धावांवरती 17 चेंडू खेळताना तो मैदानाच्या येतोय बाहेर आणि आता खऱ्या अर्थानं सासगाव गावातील जे प्रेक्षक आहेत ते म्हणत असतील, तू हे मेरी किरण, तू असं का केलं? एका चेंडूवरती सिंगल जरी घेतली असती तरी 50 धावा झाल्या असत्या. पण याचा खेळ आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
नेक्स्ट बॅटर प्रतीक देशमुख मॅन फ्रॉम सासगाव.